वेळेवर इंजेक्शन मिळत नाही लोकांना बेड मिळत नाही. डेड बॉडी आहे ना ते वाढीव बिलामुळे तेरणा हॉस्पिटल डी वाय पाटील सोडत नव्हते का, ते भांडण करायचे, त्याचे व्हिडिओज आहे सोशल मीडियामध्ये. मग अशा समाजसेवकाला निवडून द्यायचं ना. आता हे काय होते माहिती का ताई, की हरेक पक्षाचे लोक आहे ना सत्तारूढ जातात. सत्तारूढ जो सत्ता ज्याची आहे आणि ते पैसे वाटप करतात आणि जिंकतात. तर पैसे वाटप करून ते जिंकतात आणि आम्ही कामं करतात आणि आमची पक्षाची मान्यता रद्द होणार. हे पटतं का तुमच्या लोकांना? तर यावेळेस असं करू नका. विशाल ससारे साहेब आणि आमच्या ताईची ही निशाणी आहे, कुठली मशाल निशाणी आहे आणि आमची इंजिन निशाणी आहे. इंजिन निशाणी तर विसरू नका, कारण आमचं अस्तित्व संपवत आहे. आणि दुसरी गोष्ट ताई, हे बघा, ही एक कॉपी दाखवतो तुम्हाला. ही FIR लॉन्च झाली आहे माझ्यावरती. माझा गुन्हेगार नंबर मी 27 आहे, प्रवीण शिंदे. आणि आमचे पहिला गुन्हेगार नंबर 1 आहे अमितसाहेब ठाकरे, दुसरे गजानन काळे, तिसरे आमचे उमेदवार अभिजित देसाई, तिसरे. आणि मी 27व्या नंबरवरती आहे. गुन्हा काय माहितीये, ब्रिज क्रॉस झाल्यावरती शिवाजी महाराजांचं चौक आहे, तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा ना म्हणजे कपड्याने धूळ मातीमध्ये बांधून ठेवलेला. कारण सत्तारूढच्या ज्या नेत्या लोकांना, ज्यांच्या सत्ता आहे, जे पैसे वाटप करतील, त्यांना वेळ नाही उद्घाटन करायचा. आम्ही लोकांनी जाऊन अभिषेक घातला, दूध आणि पाण्याने अभिषेक घातला, गंध आणि फुलं टाकली, तर आमच्यावरती FIR लॉन्च झाली. तर हे पटतं का तुम्हाला असं, की जो पार्टी मनसे लोकांसाठी समाजासाठी झटते मरते आणि शेवटी त्याचं अस्तित्व संपतं? हे असं पटण्यासारखं आहे का? जर आमचा पक्ष बंद झाला, शाखा बंद झाली, मराठी माणूस कुठे जाणार ते तुम्ही मला सांगा. यावेळेस विचार करा. आमचे स्वाभिमानी नेते विशाल ससारे साहेब, आमच्या 2 ताई आहे आणि आमचं अभिजित देसाई आहे. हे पॅनल आहे, जिंकून आणा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. परत मी येणार नाही. 15 तारखेला आमची निशाणी आहे, जे मशाल आणि इंजिन, विसरता कामा नये, नाही तर मराठी माणसाचं अस्तित्वच महाराष्ट्रात राहणार. धन्यवाद. धन्यवाद. ओके. अजून एक